आपल्या या टाइम ट्रॅव्हलच्या सिरीजमध्ये सेकंड पार्टमध्ये आपण बघितला ग्रँडफादर्स पॅराडॉक्स. बघितला नसेल तर प्रोफाईलवर आहे, चेक करा. आज आपण बघणार आहेत हिटलर्स पॅराडॉक्स. दोन्ही पॅराडॉक्सेसची चेन ऑफ इव्हेंट सेमच आहे. सगळ्यांना माहिती आहे की हिटलर किती वाईट माणूस होता. त्याच्यामुळं वर्ल्ड वॉर II सुरू झाला आणि जवळपास त्याच्या लाईफस्टाईलमध्ये त्यानं 7 ते 8 करोड लोकांच्या मृत्यूचं कारण बनलं. समजा आता 2024मध्ये मी टाईम मशीन बनवली आणि मी ठरवलं की आपण हिटलरला लहानपणीच मारून टाकलं तर, म्हणून मी भूतकाळात गेलो आणि हिटलरला लहानपणीच मारून टाकलो. तर काय होईल? ना हिटलर नावाचा कोणता तानाशाह बनणार, ना वर्ल्ड वॉर II होणार, ना तेवढे लोक मरणार. पण पुढे चालून भविष्यात 2024मध्ये जेव्हा आता मी टाईम मशीन बनवली, हिटलरच नाही तर मी वापस जाऊन मारणार कुणाला? आणि जर आता मी भूतकाळात जाऊन हिटलरला मारलोच नाही तर हिटलर तानाशाह बनणार, त्यानं वर्ल्ड वॉर II सुरू करणार आणि ही सर्कल ऑफ इव्हेंट्स चालूच राहणार. याला म्हणतात हिटलर्स पॅराडॉक्स. आणि हे दोन पॅराडॉक्स सांगतात की ज्या गोष्टी होणार आहेत ते होणारच, तुम्ही त्यांना टाळू शकत नाही. आणि हीच गोष्ट प्रीडेस्टिनेशन पॅराडॉक्सला जन्म देते. आता प्रीडेस्टिनेशन पॅराडॉक्स म्हणजे काय ते पुढच्या पार्टमध्ये बघू.